नमस्कार. आज आपण बडीशोप मुखवास बनवत आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य: सर्वप्रथम बडीशोप 250 ग्राम, जवस 250 ग्राम, ओवा 50 ग्राम, चिया सीड्स 50 ग्राम, जिरा 50 ग्राम, पंपकिन सीड्स 100 ग्राम, सूर्यफूल सीड्स 100 ग्राम, धना डाळ 100 ग्राम, तीळ 250 ग्राम, चवीनुसार नमक. त्यासाठी नमक मिक्स करण्यासाठी पाणी 1 चम्मच. सर्वप्रथम आपण मीठ पाण्यात मिक्स करून घेऊया. 5 मिनिट खमंग अशी भाजून घ्या. नंतर साईडला काढून घ्या एका भांड्यात ठेवा. सर्वप्रथम आपण आता बडीशोप भाजून घेऊया. तर आता जवस भाजून घेऊया. छान तडतड करायला लागली ती काढून घ्यायची. आता धना डाळ छान भाजून आता हे छान भाजून झालेत. याला आपण काढून घेऊया. आता आपण यामध्ये तीळ भाजून घेऊया. मस्त तडतड करेपर्यंत छान असे भाजून घ्यायचे. चला तर आता हे काढून घेऊया. सूर्यफूल सीड, चला तर आता हे छान भाजून झाले. हे काढून घेऊया. चला तर आता पंपकिन सीड भाजून घेऊया. चला तर आता हे छान भाजून झाले आहे. हे टाकून घेऊया. चिया सीड्स भाजून घेऊया. चला तर आता हे भाजून झाले आहे. यात ओतून घेऊया. ओवा भाजून घेऊया. छान असा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा. चहाही भाजून झालेला आहे. याला पण ओतून घेऊया. जिरा छान भाजून घेऊया. चला तर आता जिरी पण छानशी भाजून झालेली आहे. ती पण यात ओतून घेऊया. सर्व जिन्नस भाजून झाले आहेत. गॅस बंद करूया. चला तर आता हे सर्व मिक्स करून घेऊया. यामध्ये आपण जे सर्वप्रथम मीठ आणि पाणी मिक्स करून ठेवलेले होते ते टाकून घेऊया. ते छान मिक्स करून घ्यायचं. चला तर आता हे छान असं मिक्स झालेलं आहे. आता आपण गॅसकडे जाऊया. सर्व मिक्सिंग त्यावर छान असे भाजून घ्यायचे. माझं आता पूर्ण बसत नाहीये, मी डबल बॅच करते. हे असं परत भाजल्यानंतर छान असं कडक होतं. कडक होईपर्यंत भाजायचं छान. चला तर आता हे असे छान असे भाजून झाले आहे. याला हे बाहेर काढून घेऊया. बॅच भाजून घेऊया. भाजून म्हणजे फक्त कडक करायचं आहे, जास्त भाजायचं नाही. भाजलेले आहे. चला तर आता हे छान भाजून झाले. त्यात काढून घेऊया. आणि याला थंड करून मग बर्नीत किंवा कंटेनर मध्ये पॅक बंद कंटेनर मध्ये भरून ठेवायचे. तर आता प्रोटीनने भरपूर असा मुखवास तयार आहे.